कशा आहात सर्वजण? तर तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच ब्लॉग्स विथ मोनिका या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता हे जे तुम्ही सगळं स्टार्टिंगला बघितलं ना, ते ना हैदराबादमध्ये ना रविवारचा एक खूप मोठा बाजार भरतो, तिथलंच हे सगळं आहे. ते सगळं मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. आणि तो जो बाजार आहे ना, त्याला म्हणतात की चोर बाजार, जिथं की खूप कमी किमतींमध्ये सगळं असतं. तिथं तर ना मंगळसूत्र फक्त 30 रुपीजला आहेत. आता 30 रुपयाच्या मानाने ते खरंच खूप चांगले आहेत. ते सगळं मी पुढे दाखवणार आहे. पण त्याआधी नाही तर भर उन्हात मी कपडे वॉश करत होती, कारण 4 दिवस झालं घरामध्ये तर काही पाणी आलेलं नव्हतं. म्हटलं चला भर उन्हात का होईना पण कपडे वॉश करून टाकूयात, म्हणून कपडे वॉश केले. पण म्हटलं आता हे राहिलेलं पाणी काय करायचं, वाया तर जाऊन द्यायचं नव्हतं. म्हणूनच ना तिथं कुंड्या होत्या, त्या सगळं कुंड्यांना ना मी पाणी वगैरे घालून घेतलं आणि आवरून वगैरे ना आम्हाला त्याच बाजारामध्ये आता जायचं होतं. तो रविवारचाच बाजार भरतो आणि प्रत्येक रविवार आम्ही त्या बाजारात जातो. आता ते बाजारातलं ना मी सगळं तुम्हाला पुढे दाखवते, ते बघा आता. तिकडे बघू, ते डांबाकडे बघ, लाईट लाईट बघ, लाईट कसं दिसतंय. आता हे जे तुम्ही मंगळसूत्र बघितले ना, हे फक्त 30 रुपयाला 40 रुपयाला मंगळसूत्र आहेत. हे मी जे हातात घेऊन तुम्हाला दाखवतीये ना, ते सगळे मंगळसूत्र ना फक्त 30 रुपीजला आहेत. आता मला तुम्ही सांगा की 30 रुपयाला कायच येतं, तर हे मंगळसूत्र फक्त 30 रुपयाला. आता पुढे पण बघा सगळं. आ जाओ अम्मा, आ जाओ, 30 रुपये अपनी अच्छी ऑफर डिस्काउंट, आ जाओ, ऑफर लगा दिए, ऑफर 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 30 रुपये अच्छी ऑफर डिस्काउंट सामान ना 30 रुपये. आ जाओ सस्ता हो गया 30 रुपये. 30 रुपया 30 रुपया 30 रुपया. आ जाओ अम्मा, आ जाओ, 30 रुपये अपनी अच्छी ऑफर डिस्काउंट. डॉग ना बर्गर. ना पक्षी भारी ते बघ की, कसं तिथे बघ की. पुढे जा, त्या बाजूला जा, त्या बाजूला त्या बाजूला जा. चावल बरं का. नहीं, उन लोगों को सताते ना, सताए तो पीछे पड़ते, दोनों पीछे पड़ते. हाँ हाँ, तो मतलब सताना नहीं ना. झोपलंय तो बिल. ती कोंबडीची आहे, ती कोंबडीची पिल्ल आहेत ती. अरे कोंबडीची आहे ती, कलर केलेली आहे. पिल्ली पिल्ली पिल्ली
पेपर आहे का कशाच आहे? चला आता तुम्ही ना बाजार तर बघितलाच असेल. आता तो बाजार कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि ना एवढा मोठा बाजार आम्ही दोघं मिळून फिरलो, पण मी एवढंच सामान घेऊन आलेले आहे. कारण ना मी त्या बाजारमध्ये ना सारखं जात असतो, म्हणजे रविवारचं प्रत्येक जात असतो, त्याच्यामुळे ह्यावेळेस एवढंच घेऊन आलेले होते. हे थोडंसं ब्रश वगैरे ठेवायला घेऊन आलेले होते. हा ब्रश आणलेला होता माझा तुटलेला होता म्हणून. ही एक तेलाची बॉटल आणलेली होती आणि ह्या डांबर गोळ्या आणलेल्या होत्या. आता असं मी ऐकलेलं आहे की डांबर गोळीने म्हणे कॉक्रोच निघून जातात. आता खरंच कॉक्रोच निघून जातात का हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. म्हणूनच मी डांबर गोळी पण आणलेली होती. आता एवढंच घेऊन आलेले होते. आता दुपारच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये पण ना जास्त भूक नव्हती. म्हटलं हेल्दीच काहीतरी खाऊयात, थोडंसं खाऊया पण हेल्दी खाऊया. म्हणूनच ना मी तो ओट्सचं पॅकेट शिजवलेलं होतं. आता तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये काय खाता भूक नसेल तर ते मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. बाय बाय.